नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. संजय राऊतांचं प्रकरण इतक्यात मिटेल ही शक्यता नाही आहे. हम तो डूबे है सनम, तुमको भी साथ लेके डूबेंगे अशी अवस्था या प्रकरणाची येणार आहे. या विषयाची मांडणी करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छायाचित्र दाखवतोय, ज्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की संजय राऊत शरद पवारांच्यासाठी खुर्ची घेऊन धावत जाताना दिसताय. शरद पवारांच्या खुर्चीची एवढी काळजी राऊत का घेत असावेत असाही प्रश्न पडला होता. त्यावेळी राऊतांनी ते ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याशी मी आदराने वागतो असंही सांगितलं होतं. मधल्या काळात तर संजय राऊत शरद पवारांचेच माणूस आहेत अशी ही चर्चा चालू झाली होती. पण या सगळ्या चर्चेला आता बळ मिळतं आहे ईडीच्या दाखल झालेल्या आरोपपत्राच्या मधून. ईडीने हे आरोपपत्र, भलं मोठं आरोपपत्र दाखल केलेलं आहे. आता पुरवणी आरोपपत्र देखील दाखल झालेलं आहे. या आरोपपत्रामधल्या काही महत्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मला मांडायच्या आहेत. मुद्दा क्रमांक 1 जो भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करून सांगितलेला आहे, आणि ते ट्विट या प्रकरणाला खूप लांबपर्यंत घेऊन जाणार आहे. मुळात संजय राऊतांची अटक ही पत्राचाळच्या प्रकरणातल्या मनी लॉन्ड्रिंग या विषयाची आहे. म्हणजे पत्राचाळ प्रकरणामध्ये मोठा घोटाळा झाला आहे आणि त्यात संजय राऊतांच्या खात्यावर, संजय राऊतांच्याकडे मोठे पैसे आले आहेत असा तो एकूण प्रकार आहे. पण या प्रकारात केवळ संजय राऊत, प्रवीण राऊत किंवा अन्य कोणी अडकलेलं नाही, तर अजून काही महत्वाची व्यक्ती याच्यामध्ये अडकलेली आहे. 2006 ते 2007 या काळामध्ये माडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक त्यावेळी राज्य सरकारनं आयोजित केली होती आणि या बैठकीला केंद्राचे कृषी मंत्री हजर होते. आता 6-7ला कृषी मंत्री कोण होते हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे, आणि एक मुख्यमंत्री देखील हजर होते. कदाचित त्यावेळेसचे मुख्यमंत्री असतील, ते देखील कोण होते याचा अंदाज तुम्ही लावू शकता. आणि याच बैठकीमध्ये या सगळ्या विषयाला पुढे नेलं गेलं. या पत्राचाळीचं प्रकरण शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हाताळल्या गेलं असं ईडी आपल्या जबाबात म्हणते. जर केंद्रीय कृषी मंत्री असलेले शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री यांचं नाव समोर येत असेल, तर या प्रकरणात ईडी शरद पवारांची आणि त्या माजी मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संजय राऊतांचं प्रकरण हे थेट संजय राऊतांचं न राहता आता पत्राचाळीचं प्रकरण शरद पवारांच्या पर्यंत पोहोचतंय. म्हणजे शरद पवारांची प्रकरणं किती आहेत आणि त्यांच्यापर्यंत कोण कोण पोहोचू शकलेलं नाही आहे याचा तर मोठी यादी तुम्हाला सांगावी लागेल. म्हणजे आजही मुंबई बॉम्बस्फोटाच्या विषयामध्ये शरद पवारांच्या वरती अनेक प्रश्न लावले जातात आणि त्यांची चर्चा केली होती. तसं आता शरद पवारांच्या वरती या प्रकरणात देखील नाव समोर येऊ लागलेलं आहे, चर्चा होऊ लागलेली आहे. लवासाचं प्रकरण तर सर्वश्रुत आहेच आहे. संजय राऊतांचा न्यायालयीन कोठडीचा कालावधी वाढला अशीच बातमी फक्त येते, पण एखाद्या चांगल्या माध्यमांच्या मध्ये वेगळी बातमी पण येऊन जाते. तीच टाइम्स मधली बातमी मी तुम्हाला दाखवतोय. त्यात शरद पवार म्हणजे त्यावेळेसचे केंद्रीय कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री ज्या बैठकीत सहभागी होते त्याचा देखील दाखला दिलेला आहे. म्हणजे राऊतांचं प्रकरण आता शरद पवारांच्या पर्यंत जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे शरद पवार हे राऊतांच्यासाठी का एवढी काळजी घेत होते किंवा राऊत पवारांची काळजी का घेत होते हे देखील आपल्याला स्पष्ट होईल. अटकेला 50 दिवस झाल्यानंतर शरद पवार या विषयामध्ये म्हणतात की ही अकारण अटक झालेली आहे, विनाकारण अटक झालेली आहे. काय म्हणतायत पवार, तुम्ही ऐका. कारण नसताना तुरुंगात टाकले की याच लोकांनी, आणि सांगतायत काय अनिवार्य सोडलं. खरं म्हणलं तर हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर. अनिल देशमुख असो, नवाब मलिक असो, संजय राऊत असो, काही कारण नसताना या लोकांना आज टाकले. पवारांना
या स्वरूपाचं विधान आता 50-55 दिवसानंतर करावं वाटलं, राऊतांची बाजू घ्यावी वाटली, याचं कारणच ईडीच्या आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव स्पष्टपणे समोर आलेलं आहे. मला तुम्हाला अजून काही फॅक्ट सांगायच्या ज्या खरोखरच विचार करायला लावणाऱ्या आहेत. मध्यंतरी काही लोकांनी पोस्ट केल्या होत्या की संजय राऊतांच्या डायरीमध्ये काही न्यूज संबंधी, मीडिया संबंधी माणसांची नावं आलेली आहेत का. आता संजय राऊतांच्या नोंदीमध्ये ज्या मीडियाशी संबंधित नावं आली ती देखील मला तुम्हाला सांगायची आहेत. यात साधारणतः 5 लाख रुपयांची नोंद आहे. एक न्यूज एजन्सीचे व्यक्ती आहेत धनंजय लेंढे नावाचे. या धनंजय लेंढेंच्या नावानं 5 लाख रुपये त्यांच्याकडे पाठवले गेले राऊतांच्या सांगण्यावरून, आणि त्याच अकाउंटचा एक चेक वर्षा राऊत यांच्या नावानं घेण्यात आला, असं ही ईडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलेलं आहे. आता हे धनंजय लेंढे कोण, ते न्यूज एजन्सी कोणती चालवतात, त्यांचा काय संबंध, या सगळ्या गोष्टी तपासामध्ये सिद्ध होतील. आणखी एक अमाऊंट आहे 12.4 लाखाची. 12.4 लाखाची अमाऊंट ही संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार दादरच्या कांतीभाई यांच्याकडून त्यांना मिळालेली आहे. पण असा दादरचा कांतीभाई नावाचा कोणीही व्यक्ती सारे जमाने में नहीं, इस डाक खाने में नहीं, ऐसा पता इस नाम का, अशी सगळी स्थिती आहे. म्हणजे कुठेच या कांतीभाईचं अस्तित्व सापडत नाहीये. पण ही जी 12,40,000ची अमाऊंट आहे ती आलेली आहे दियान ज्वेल्स या कंपनीकडून. जी दियान ज्वेल्सची कंपनी अपेरा हाऊसमध्ये आहे असं दाखवलं जात आहे, पण ह्या कंपनीचा पत्ता अपेरा हाऊस दाखवला तरी त्या पत्त्यावर ही कंपनी अस्तित्वात नाही असंच म्हणणं आहे. साधारण आत्ताच्या स्वरूपात, दृश्य स्वरूपामध्ये आलेला जो मनी लॉन्ड्रिंगचा एकूण आकडा आहे ईडीच्या दृष्टिकोनातून, तो 3,27,00,000 रुपये राऊतांनी वेगवेगळ्या माध्यमातून वळवलेले आहेत आणि ते आपल्यापर्यंत मिळवलेले आहेत हे देखील सिद्ध होत आहे. मला या आरोपपत्रामधला आणखी एक मुद्दा आपल्यासमोर मांडायचा आहे जो खूप महत्वाचा आहे. या आरोपपत्रातलं 1, 2, 3, 4थ्या क्रमांकाच्या पानावरचा हा उल्लेख आहे ज्यात स्पष्टपणे दिलेला आहे, तुम्हाला तो स्क्रीनवर पण दिसेल, ज्यात डेट कधीची आहे तर 25/9/2012 आणि 166 क्रमांकाचं हे आहे आणि विड्रॉल अमाऊंट आहे 9 लाख रुपये आणि जी RTGS केलेली आहे वर्षा संजय राऊत यांच्या नावावर. त्यानंतर 13/3/12चं म्हणजे आधीच आहे हे एक अकाउंट 126 क्रमांकाचं आहे, त्यात 3 लाख रुपये असे 12 लाख रुपये एका खात्यातून वळती करण्यात आलेले आहेत. 37.50 लाख रुपयाचा व्यवहार देखील यात गुंतवणुकीमध्ये झालेला आहे. आता जी दृश्य स्वरूपातली 3,27,00,000 रुपयांची एकूण मनी लॉन्ड्रिंग दिसते म्हणजे 34 लाख, 12 लाख, 5 लाख अशी जी अमाऊंट सगळी दिसते आहे, ती जी अमाऊंट आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्या अमाऊंटवर बोलताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच अमाऊंटमधून किहीमचा प्लॉट घेतला असल्याचं कळत आहे. आता किहीमच्या प्लॉटचे पैसे जे विक्रेते आहेत या प्लॉटचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या जबाबाप्रमाणे संजय राऊतांनीच आपल्या निकटच्या माणसांकरवी हे पैसे दिलेले आहेत. आता या सगळ्या प्रकारामध्ये म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, जेव्हा स्वप्ना पाटकर यांच्या नावावर प्लॉट घेण्यात आला, स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत या दोघांच्या नावावर प्लॉट घेण्यात आला, तेव्हा दिलेली रक्कम ही स्वप्ना सुजित पाटकर आणि सुजित मुकुंद पाटकर या दोघांच्या जॉईंट खात्यातून देण्यात आली होती. साहजिकच आहे, स्वप्ना पाटकरांचं खात्यामध्ये नाव असल्यामुळं त्यांचा दावा या प्लॉटवरती होऊ शकतो. पण वाद झाल्यानंतर स्वप्ना पाटकरांनी असा दावा करू नये म्हणून ॲफिडेव्हिट करून सांगण्यात आलेलं होतं की यातली सगळी रक्कम ही सुजित मुकुंद पाटकर यांनीच त्या खात्यात भरलेली आहे आणि त्यांच्याकडूनच ती गेलेली आहे. पुढे ईडीची चौकशी केल्यावरती हा जबाब बदलला होता आणि सांगितलं होतं की आमचा तर काहीच संबंध नाही, स्वप्ना पाटकर खूप दानशूर व्यक्तिमत्व आहे, त्यामुळेच तिनं माझ्या बायकोच्या नावावर प्लॉट घेतला असेल वगैरे वगैरे. ही जी करोडो रुपयांची मनी लॉन्ड्रिंग आहे त्यात अलिबागच्या किहीमचा प्लॉट घेतलाय, त्यात ही रक्कम गुंतवल्या गेल्याचं ईडी सांगते आहे.
साधारण 3-3.25 करोड रुपयांचा ट्रान्झॅक्शन स्पष्टपणे समोर येतं आहे आणि या व्यवहारामध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांचा देखील समावेश असल्याचं, या चर्चा असल्याचं, त्यांच्यासोबत बैठका झाल्याचं ईडी आपल्या आरोपपत्रामध्ये म्हणते आहे. म्हणजे संजय राऊतांचे संबंध हे थेट शरद पवारांशी जोडले जात आहेत. म्हणूनच अतुल भातखळकर मागणी करतायत की आता शरद पवारांची आणि त्या माजी मुख्यमंत्र्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. किती प्रकरणात शरद पवार आहेत, जिथे जाऊ तिथे शरद पवार दिसतात. खरं तर अशी तुलना करणं योग्य होणार नाही, पण वृंदावनामध्ये गोपिकांसोबत रास खेळणारा कृष्ण प्रत्येक गोपीला वाटायचा तो आपल्या सोबत आहे, असा त्या कृष्णाची चमत्कार होता, अशी त्या कृष्णाची असीम कृपा होती. इथेही या लीला करताना, आता खरं तर कृष्णाचा आणि पवारांची तुलना मी करतच नाहीये, पण जसं तो प्रत्येकीला आपल्यासोबत वाटायचा, प्रत्येकाला आपल्यासोबत वाटायचा, तशा शरद पवारांची देखील वेगवेगळी रूपं आम्हाला समोर येत आहेत. लवासातही शरद पवार आहेतच, मुंबई स्फोट शरद पवार आहेतच, भूखंड घोटाळा शरद पवार आहेतच, साखर कारखान्यांचा बाब विषय शरद पवार आहेतच, शिखर बँकेचा विषय शरद पवार आहेतच. कोणत्याही विषयात शरद पवारांचं नाव येतं आणि टीका काय केली जाते, शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं राजकारण होत नाही, तुम्ही मोठे होत नाहीत, युट्यूबर असतील तर कमाई होत नाही, पत्रकार असेल तर महत्त्व वाटत नाही, पवारांचं नाव घेतल्याशिवाय तुमचं महत्त्व तरी कसं वाढेल असं बोललं जातं. पण अरे जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक घोटाळ्यामध्ये पवारांचं नाव येतं. तेव्हा त्यांच्यावर बोलणाऱ्या माणसाला, या घोटाळ्यांच्या वरती बोलणाऱ्या माणसांना शरद पवारांचं नाव घ्यावंच लागतं, अशी स्थिती आहे. आता ही संजय राऊतांच्या निमित्तानं पत्राचाळीचं प्रकरण हे शरद पवारांच्या पर्यंत पोहोचतंय का हे बघितलं पाहिजे. आणि पवारांच्या पर्यंत पोहोचलंच तर ईडीच्या चौकशीचा फास शरद पवारांच्या भोवती देखील आवळेल का हेही बघितलं पाहिजे. बघूया पुढे काय होतंय ते. यातून एक एक विषय समोर येत जाईलच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.